हॅपी संडे. आणि आज संडे असल्यामुळे आज माझी दीदी घरी येतो, सो आम्ही प्लॅन केला की आज केक बनवायचा. हाय दीदी, काय बनवतेस तू? केक, ओरिओ चॉकलेट केक. ओके, हे बघा, हे ओरिओचं बिस्किट आम्ही याला आताच ब्लेंड केलेलं आहे. ह्याची जी क्रीम असते त्याच्यापासून आम्ही चॉकलेट मेल्ट केलं, त्याच्यामध्ये दूध आणि कोको पावडर असे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तो पुढची प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवतोच. आता दीदी त्याच्यामध्ये दूध टाकत आहे. असं दूध टाकलं आहे. दीदी थंड आहे का गरम आहे? झालं थंड. ओके, हे असं नीट सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. काहीच अशा तऱ्हेने दीदी बॅटर तर करते. हा बघा आमच्या घरातला काळा उंदीर जो की क्रिकेट खेळून आला आणि आल्या बघायला आला की केक काय बनवतात. गाईच तर ह्याच्यामध्ये आता दीदीने कोको पावडर टाकलेले आहे 2 चमचे. आणि दुधाचं प्रमाण घेशाल तर तुमच्या याच्यावर आहे की बिस्किटचे पॅकेट किती टाकायचे. आम्ही तर 5 बिस्किटचे पॅकेट घेतले आणि 2 कप मीन्स 2 पेल्यावर दूध घेऊन त्याच्यामध्ये दीदीने 2 चमचे कोको पावडर टाकले. आता ते मिक्सअप करते ती गोष्ट. नीट व्यवस्थित मिक्स केलं तर केक जरा चांगला बेक होतो. गाईज इथे पिठी साखर घेतली. हे काय टाकायचं आहे? पिठी साखर, थोडा केकला गोडवा आणण्यासाठी. अच्छा, किती टाकायची तरी? अंदाजाने, आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायची. आपल्याला किती गोड हवा आहे. मोस्टली केक तर गोडच लागतो, आपल्या मनानुसार किती. हे असं खूप मेहनत करून ह्याला खूप हलवावं लागतं, कारण केक जर फुगवायचं असेल तर त्याला खूप म्हणजे खूप असं मिक्सअप करून घ्यावं लागतं. आता जे इन्ग्रेडियंट्स टाकलेत ते जरा सगळं केकमध्ये मिक्स झाले पाहिजे. दीदी इनो का टाकायचा? थोडासा केक फुगण्यासाठी इनो. किती टाकायचा? एक सोडाही टाकू शकतो किंवा इनोही टाकू शकतो, बट मी आता यूज केलाय इनो बिकॉज ऑफ मला तो बेटर वाटतो. ओके गाईज, अशा तऱ्हेने बेटरमध्ये इनो टाकला हिने, तर ते आता बघा ती कसं मिक्सअप करते. तर गाईज हे बटर आहे आणि ह्या डब्याला बटर लावून घ्यायचं असं पूर्ण स्वच्छ व्यवस्थित, कारण आपण जो केकचं जे हे बॅटर बनवलं आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत, तर ते व्यवस्थित बेक होईल आणि केक जास्त खाली लागणार नाही. म्हणजे जसं की केक बेक करायला ठेवलं तर तो जळतो, तर जास्त बटर जर आपण त्याला लावलं तर ते बटरने केक जास्त हे करत. गाईज आता दीदी जे बॅटर बनवलं ते ती बटरच्या ह्याच्यामध्ये टाकत आहे. असं व्यवस्थित सगळं करून घ्यायचं. आमच्याकडून बिस्किटं जास्त झाली, सो आम्ही आता 2 डब्यांमध्ये करणार आहोत. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तर गाईज हे मेल्टेड चॉकलेट आहे, तर दीदी आता ह्याचा लेयर टाकणार आहे. तर हे असं तिने आता लेयर टाकलेला आहे मेल्टेड चॉकलेट्सचा. गाईज आम्ही 2 डबे करणार होतो, पण दीदी बोलली नाही म्हणून एकाच डब्यात होईल. सो तिने सगळं बॅटर एकाच डब्यामध्ये टाकलं आणि आता वरून क्रीमचा लेअर जो उरलेला आहे आपला तो सगळा ती त्याच्यावर टाकणार आहे, म्हणून 2 लेअरचा केक होणार आहे. दीदीने सगळं चॉकलेट जे होतं सगळं संपवलं आणि मेल्टेड केलेलं टाकलं. पण गाईज आम्ही कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दीदीने 3 ग्लास पाणी ओतलं. आणि आता हे जाळी हे आपण ह्याच्यामध्ये आता टाकलेले आहे. मोस्ट ऑफली केक कुकरमध्ये पण बनवतात, पण आम्ही जास्त करून ह्याच्यामध्येच कढईमध्येच बनवतो. अजून थोडंसं पाणी हवं तर आपण टाकू शकतो. आणि दीदी आता हे बेटर ठेवते याच्यामध्ये. बेटर ठेवून त्याच्यावरती एक मोठं झाकण ठेवायचं. आता त्याच्यावर आपण बेटर चांगलं आणि गॅस एकदम मीडियम ठेवायचा, जास्त फास्टही नाही आणि जास्त स्लोही नाही, केक जळू शकतो. आणि असं मोठं ताट ठेवायचं जेणेकरून केक बेक होईल. 15-20 मिनटं केक फक्त बेक करायला ठेवायचं. आणि आम्ही केक झाल्यानंतर आपला केक रेडी झालेला आहे. काही कारणास्तव आम्ही बाहेर गेलो होतो, तर मम्मीनेच आपला केक हा सेट केलेला आहे. याच्यावरून कॅडबरी वगैरे टाकली आहे आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू सो मच गाईज.